कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। महत्त्वाची बातमी या घडीची। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी पुण्यात रात्री 2 तास जिजाई इथल्या निवासस्थानी चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा अजित पवार यांना कळवली असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कोकाटे यांचा सभागृहातील कृत्य आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हणणं यावर प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। चौफेर नाराजीचा फटका या ठिकाणी कोकाटेंना आणि त्याहून महत्त्वाचं वादग्रस्त विधान आणि कृत्य हे होणार असल्याची दाट शक्यता आहे। निश्चितच खरं तर आपण पाहतोय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत घडलेला जो प्रकार आहे मग तो सभागृहातला असतील रम्मी पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्याआधी त्यांच्यावरती लागलेल्या कृषी खात्यातल्या घोटाळ्यासंदर्भात मात्र हे सगळेच प्रकरणं समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही नाराज असल्याचं समोर आलं। मात्र एकूणच आपण पाहतोय की परवा दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षांना सूचना दिलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने जी चर्चा झाली त्याच चर्चेची जी माहिती आहे ती काल रात्री पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई निवासस्थानी मात्र ह्या जी दिल्लीमध्ये चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची त्या चर्चेमध्ये नेमकं काय झालं ते मात्र अजित पवारांना सुनील तटकरेंनी सांगितलेलं आहे। आणि आता या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र पक्षाच्या वतीनं म्हणजेच जे पक्षाचे प्रमुख आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता मंगळवारी माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत कठोर कारवाई करताना पाहायला मिळतील अशी दाट शक्यता जी आहे वर्तवण्यात येत आहे। कारण त्यांच्या राजीनाम्याची मागणी मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जे सत्तेतील आमदार आहेत किंवा मग मंत्री आहेत ज्यांचे अनेक प्रकार समोर येत आहेत ज्याच्यामुळे जी समाजामध्ये प्रतिमा मलिन होत आहे आणि कुठेतरी सरकारमध्येच राहून मात्र ज्या पद्धतीत अडचणी निर्माण होत आहेत याच पार्श्वभूमीवरती आता कारवाई होताना पाहायला मिळू शकते। खरं तर मंगळवारी हा राजीनामा होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। पण मात्र आज संध्याकाळपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पक्षातील मंत्र्यांना नेत्यांना या संदर्भात मात्र काय त्यांचा निर्णय आहे ते देखील सांगण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये मोठ्या घडामोडी ज्या आहेत ती राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये घडू शकते। लागवी अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।